नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ साई युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण एक नवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलो आहे। त्याचं नाव आहे पायथागोरसचा प्रमेय। मग पायथागोरसचा प्रमेय म्हणलं की सगळे विद्यार्थी काय करतात, गोंधळून जातात। नेमकं ओळखायचा कसा, पायथागोरसचं त्रिकूट ओळखायचं कसं, आणि त्याच्यामध्ये जर समजा कर्ण जर दिला असेल तर पाया कसा काढायचा, किंवा पाया जर दिला असेल तर उंची काढा, कर्ण काढा, हे अशा याच्यामध्ये आपण काय करतो, सगळं गोंधळून जातो। गोंधळून न जाता आमच्या व्हिडिओला नक्कीच तुम्ही पहा, म्हणजे तुमच्या ज्या समस्या आहेत त्या काय होते, समस्येचं निराकरण होईल। बघा, पायथागोरसचा प्रमेय म्हणजे काय, तर पायथागोरसचा प्रमेय एक त्रिकोण आहे। या त्रिकोणामध्ये विद्यार्थी मित्रांनो, बाळांनो पहा, या त्रिकोणामध्ये काय ते एक 90 अंशाचा कोन आहे। कोणता 90 अंशाचा कोन आहे? हा एक 90 अंशाचा कोन आहे। या 90 अंशाच्या कोणासमोरील काय असतो, तर कर्ण असतो। काय असतो? कर्ण असतो। मग हे नेमकं ओळखायचं कसं, तर कर्ण असतो। कर्णाच्या एकदम सगळ्यात तुम्हाला माहितच आहे, जे बेस पाया असतो याला काय म्हणतो आपण? पाया म्हणतो। यालाच आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? बेस म्हणतो। ओके, आणि कर्णला काय म्हणतो, तर हायपोथेनियस असं काय म्हणतो आपण? हायपोथेनियस। आणि त्याच्यानंतर कर्णाच्या या साईडची म्हणजे 90 अंशाचा जिथं कोन होतो त्याच्या वरच्या साईडची जी काय असते ती उंची असते। ओके, मग ही उंचीलाच आपण काय म्हणतो? हाईट असं म्हणतो। मग आता नेमका पायथा, इथं सगळं आपल्याकडे सगळं जर या त्रिकोण आहे, त्रिकोणामध्ये ही बाजू कर्ण आहे, ही बाजू पाया आहे, बेस आहे, उंची आहे, हाईट आहे, हे सगळं आहे। पण आता नेमकं ओळखायचं कसं, तर पायथागोरसचं त्रिकूट नेमकं ओळखायचं कसं, तर आपण याच्यामध्ये काय करावं लागतं, तर पायथागोरसचा प्रमेय काय म्हणतो, तुम्ही ओळखणार, पण ओळखणार कसं, तर याचं एक सूत्र आहे, एक फॉर्म्युला आहे। तर काय आहे, तर याचा आहे कर्ण हो, हे जे कर्ण असतो, हे कर्ण काय असतो माहितीये का, या कर्णाचा वर्ग हे बाजूच्या राहिलेल्या दोन बाजूच्या वर्ग इतका असतो। म्हणजे काय, कर्ण हा काय असतो, कर्णाचा वर्ग हा काय असतो, पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग याच्या बरोबर असतो। पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग याच्या बरोबर असतो। मग नेमकं जर समजा तुम्हाला किमती दिल्या, दोन जर समजा किंमत दिली असतील, जर समजा कर्ण दिला असेल तर पाया काढता येतो, उंची काढता येते, बरोबर आहे। जर समजा कर्ण आणि उंची दिली तर पाया काढता येतो, उंची आणि पाया जर दिला तर कर्ण काढता येतो। नेमकं ओळखायचं कसं, मग याच्यामध्ये जर समजा तुम्हाला एक संख्या दिली तर काय करायचं, सर्वप्रथम पहा, याच्यामध्ये एक त्रिकोण आहे, या त्रिकोणामध्ये हा 90 अंशाचा कोन तयार झाला। ओके, या 90 अंशाचा समोरासमोरील कोन का असतो? कर्ण असतो। मग कर्ण दिलाय आपल्याला, जर समजा कर्ण जर दिलेला असेल, कर्ण जर दिला समजा 41, ओके, कर्ण 41 दिला, पाया काय दिला? 40, आणि उंची जर समजा 9 जर दिली असेल, उंची जर समजा 9 दिली असेल, तर आपल्याला हा पायथागोरसचा प्रमेय आहे की नाही ओळखायचा कसा, तर याचं सूत्र आहे, काय सांगितलं तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे, कर्णाचा वर्ग म्हणजेच हायपोथेनियसचा वर्ग हा कशाच्या याच्यात असतो, तर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग याचा काय असतो? समान असतो। म्हणजे जर कर्णाची जेवढी किंमत आहे, काय, कर्णाची जेवढी किंमत आहे, ही एवढी किंमत ही कशाच्या? पायाच्या अधिक उंचीच्या वर्गाच्या बेरजे इतकी असते। म्हणजे कर्णाच्या वर्गाची बेरीज ही कर्णाचा वर्ग हा पाया अधिक उंचीच्या वर्गाचा काय असतो? बेरजे इतका असतो। मग कर्ण किती दिलाय आपल्याला? 41 दिलाय। मग 41 चा काय करणार आपण? सर्वप्रथम वर्ग करणार। 41 झाल्याच्या नंतर आपल्याला पाया किती दिलाय? पाया काय दिलाय? 40 दिलाय। 40 चा आपण वर्ग करणार। पुन्हा उंची किती दिली आपल्याला? 9 दिली, म्हणजे काय करणार आपण? वर्ग करणार, बरोबर। म्हणजे हे 41 चा वर्ग जितका येईल तितका 40 चा वर्ग अधिक 9 चा वर्ग, त्याची बेरीज काय व्हायला पाहिजे? सेम यायला पाहिजे। जर सेम आली तर हे काय झाला? तुमचा पायथागोरसचा प्रमेय झाला। मग आता 41 चा वर्ग नेमका करायचा कसा, तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाठीमागच्या याच्यामध्ये आपण वर्ग कसा करायचा एक सोपी ट्रिक तुमच्या याच्यामध्ये टाकलेली आहे। मग वर्ग कसा करायचा, तर आपण काय करतो, सर्वप्रथम 41 गुणाकारामध्ये 41 करतो। 41 गुणाकार 41 केल्यानंतर 1 गुणाकारात 1, 1 गुणाकारात 4, हे सगळं केल्यानंतर इथं पुन्हा नंतर याची बेरीज करणं, याच्यामध्ये काय होतं, थोडंफार मिसमॅच होऊ शकतं, बरोबर। तसं करण्यापेक्षा डायरेक्ट 41 चा वर्ग कसा करायचा? 41 गुणाकारामध्ये 41, बरोबर आहे। मग काय करणार, आता काय करा, समजा 41 चा वर्ग करायला गेले तर 41 चा वर्ग केल्यानंतर 1 चा वर्ग किती? 1, 1 चा वर्ग 1, त्याच्यानंतर काय करायचा? 4 चा आणि 1 चा काय करायचा? गुणाकार करायचा। 4 चा आणि 1 चा, 4 चा आणि 1 चा 4 1 4, 4 1 4 आणि 4 चा पुन्हा नंतर या दोन सोबत गुणाकार करायचा। 4 1 4, 4 दोन्ही 8, मग किती झाले? 8 तशाच तसे लिहिले, हाचा वगैरे आला का? नाही। मग 4 चा वर्ग 16, म्हणजे काय झाला याचा? 1681। काय झाला? 41 चा वर्ग झाला 1681। कसा काढला आपण? काय केलं, सर्वप्रथम बघा, 41 गुणाकारात 41 करण्यापेक्षा काय केलं? 41, आता काय करणार, सर्वप्रथम
एक मिनिट इकडे लक्ष द्या. काय करणार, 4चा आणि 1चा वर्ग करणार, म्हणजे 4चा आणि 1चा गुणाकार करणार. 4 गुणाकारामध्ये 1, 4 1 4. मग याचा आपल्याला काय करायचं होता, वर्ग करायचा होता. मग आपण याच्यासोबत काय केला, 4 2 8. म्हणजे आपण सर्वप्रथम 1चा वर्ग केला. 1चा वर्ग 1, त्याच्यानंतर 4 1 4 आणि त्याचा वर्ग होता म्हणून 4 2 8. मग हे 8 आले, 8 लिहिले आणि पुन्हा हे 4चा वर्ग 16, म्हणजे 1681 काय झाला, 41चा वर्ग झाला. त्याच्यानंतर 40चा वर्ग तर माहिती आहे, जर समजा ज्या संख्येच्या एक स्थानी 0 आहे त्या संख्येचा वर्गाकडे सोपी पद्धत आहे. 2 शून्य अगोदर द्या, 2 शून्य दिले त्यानंतर 4चा वर्ग 1600 प्लस 4चा वर्ग 16 म्हणजे 1600 झाला. 9चा वर्ग 81 म्हणजे काय झालं, 1681 बरोबर 1681. म्हणजे काय झालं, पायाचा आणि उंचीची बेरीज जर केली तरी काय झाली, कर्णाच्या याच्यामध्ये झाली. म्हणून काय 41 40 आणि 9 हे काय झाला, पायथागोरसचा प्रमेय आहे असं कन्सिडर करतो. ओके, असं सोप्या पद्धतीमध्ये आपण शिकलो. जर समजा तसंच जर समजा तुम्हाला दुसरा जर एखादं गणित जर करायचं म्हणलं, आहे की नाही जर चेक करायचं म्हणलं, तर आपण काय करणार, असं चेक करणार. जर समजा इथे काय केलं, त्रिकोण दिला, या त्रिकोणामध्ये काय करणार, सर्वप्रथम काय करायचं, त्रिकोणामध्ये अगोदर इथं 90 अंशाचा कोण जर तयार झाला तर 90 अंशाचा कोण तयार जिथे झाला त्या समोरासमोरील काय करायचं, अगोदर कर्ण. मग हा कर्ण झाला. त्याच्यानंतर खालची जी बाजू असते ती पाया असतो, हे तर सगळ्यांना माहित आहे. त्यानंतर ही उंची असते, बरोबर. मग सर्वप्रथम अगोदर याला आपण काय केले, नाव दिले, बरोबर. नाव दिल्याच्या नंतर काय करणार, अगोदर कर्ण किती दिला ते पाहायचं. जर समजा इथे तुम्हाला जर 4 दिला असेल, सॉरी कर्ण किती दिला, 5 दिला, पाया 4 दिला आणि उंची 3 दिली. ओके, मग आता याच्यानंतर काय करणार आपण, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक काय उंची वर्ग. हे तुमचा काय पायथागोरसचा प्रमेय आहे की नाही हे चेक करण्याचं सूत्र आहे. मग कर्ण 5चा वर्ग किती, इथं काय करणार, अगोदर किमती ठेवा 5चा वर्ग, त्याच्यानंतर काय करा, पाया किती होता 4चा वर्ग अधिक काय करा 3चा वर्ग. मग 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, म्हणजे 25 बरोबर 16ची 19ची बेरीज केल्यानंतर किती येते 25, म्हणजे 25 बरोबर 25. म्हणजे काय झाला, हा पायथागोरसचा प्रमेय झाला. ओके, असे जर समजा आमच्या याच्यामध्ये नवीन नवीन व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आमच्या लर्न विथ साई या युट्यूब चॅनलला भेट द्या. आणि जर समजा नक्कीच व्हिडिओ आवडला असेल, लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.